नवापूर तालुक्यातील गंगापूर येथे 55 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना उघड झाली आहे। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाणे यांनी एका 25 वर्षीय संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे। ही घटना मंगळवारी 24 फेब्रुवारी रात्री घडली। बोदवड तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत बुऱ्हाणपूर येथे प्रेमविवाह केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। वरणगाव येथील बोहर्डी शिवारातील लाल माती विभागात असलेल्या गॅस कंपनीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्याने 57 सिलिंडर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सुमारे 72,846 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। चोपडा शहरातील लोहिया नगर परिसरातील 25 वर्षीय तरुणाने अवैध सावकारीच्या त्रासाला कंटाळून बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। योगेश सुनील चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून पिंटू नावाच्या व्यक्तीच्या तगाद्याला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे। महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये अरुणोदय सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे। मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 5.5 लाख नागरिकांची सोल्युबिलिटी टेस्ट करण्यात आली आहे। जिल्ह्यात 2,900 पीडित तर 19,000 वाहक असल्याचे तपासणी मोहिमेतून स्पष्ट झाले आहे। या बाधित व वाहकांना यापुढील काळात मोफत उपचार देण्यात येणार आहेत। जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबविण्यात येऊन रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली आहे। भुसावळ शहरातील मोरेश्वर नगर परिसरात 35 वर्षीय गृहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दर्शना उर्फ भारती दीपक तायडे असे मृत महिलेचे नाव आहे। बुधवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2:20 वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली। शेजाऱ्यांच्या निदर्शनास प्रकार आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले। भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुबोध चौधरी करीत आहेत। शहादा शहरातील मोहिदा रोडवरील स्वामी समर्थ मंदिरात अज्ञात चोरी केल्याचे 5 फेब्रुवारी रोजी समोर आले होते। या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला। ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चलन सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट्स, फसवे मोबाईल ॲप्स आणि SMS व व्हॉट्सॲप याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या खोट्या लिंकपासून नागरिकांनी सावध राहावे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी कळविले आहे। जळगाव जिल्ह्यातील 12वी परीक्षेत 82 परीक्षा केंद्रांवर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्राचा बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी जीवशास्त्र या विषयाचा पेपर झाला। या पेपरावेळी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी केलेल्या कॉपी केस कारवाई प्रकरणी माहिती लपविल्याच्या प्रकरणाची जेपा सीईओंनी गंभीर दखल घेतली आहे। त्यांच्या आदेशावरून रावेर येथील सरदार जीजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्र संचालकाला मात्रित शिक्षणाधिकारी यांनी माहिती का लपविली याबाबत नोटीस बजावली आहे। त्यातच या प्रकरणी उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांचा खुलासा घेतला असून केंद्र संचालकाला 2 दिवसात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत। शहादा तालुक्यातील मोहिदा तर्फे हवेली दरा फाटा येथील पेट्रोल पंप चालकाला रिक्षा चालकाने फरफटत नेत त्याच्या अंगावरच रिक्षा उलटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:15 हा प्रकार घडला। चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने नंदुरबारात जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे कुस्ती निवड चाचणी होणार आहे। 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा होणार आहे। माती व गादी विभागात या स्पर्धा होणार आहेत। चाचणी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते होणार आहे। इच्छुकांनी उपस्थिती देण्याचे सचिव विजय मराठे यांनी कळविले आहे। दुचाकीमधून पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये नंदुरबार शहरात वाढ झाली आहे। यामुळे संबंधितांना नुकसान सहन करावे लागत आहे। असा प्रकार टाळण्यासाठी अनेक दुचाकीधारक आपल्या दुचाकींना पेट्रोल लॉक लावत आहेत। याकडे पोलिसांनी लक्ष देऊन या घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे।
भुसावळ तालुक्यातील फेकरी उपकेंद्र व येथे तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आशा सेविकेला शिवीगाळ धक्काबुक्की केल्याप्रकरणी 7 जणांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 रोजी घडली. नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील समता विद्यालय व प्रियदर्शिनी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. बडोदा येथून नागपूरच्या दिशेने 12,000 लिटर बायोडिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. अक्कलपाडा धरणाजवळ टँकर दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. आगीचे लोळ इतके भीषण होते की महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती.